चला मुलांनो, आता सुरू करूया वर्तुळ या प्रकरणातील स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न 12वा. 4 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाला ABC हा परिवर्तुळ त्रिकोण आहे. वर्तुळ मध्यातून BC वर काढलेला लंब OD हा BCचे 2 भाग करतो आणि D बिंदूपासून BD व DC अनुक्रमे 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहेत. तर AB व AC काढा. पुस्तकामध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे O हा वर्तुळ मध्य आहे. त्याचप्रमाणे या वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे आणि या वर्तुळाला ABC हा परिवर्तुळ त्रिकोण आहे. वर्तुळ मध्यावरून BC वर OD हा लंब काढलेला आहे जो BCचे 2 भाग करतो आणि त्यामुळे BD बरोबर 8 सेंटीमीटर आणि CD बरोबर 6 सेंटीमीटर दिलेला आहे. तर आपल्याला आता AB आणि AC काढायचं आहे. या गणितामध्ये आपल्याला ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावे लागणार आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला जी 2 समीकरणं मांडावी लागतील त्यासाठी आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ एकदा नेहमीच्या सूत्रावरून व एकदा हिरॉनचे सूत्र वापरून काढावे लागेल. तर पाहूया आता आकृतीमध्ये आपल्याला काय काय रचना कराव्या लागतील. येथे आपण आकृती काढून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला काही रचना कराव्या लागतील. इथे OD हा BCला लंब आहे. त्याचप्रमाणे आपल्याला AB वर सुद्धा लंब काढून घ्यायचा आहे. AB वर आपण लंब काढून घेतलेला आहे. याला नाव देणार आहे आपण OE. तसेच आपल्याला AC या बाजूवर देखील लंब काढून घ्यायचा आहे. त्याला नाव देणार आहे OF. आता यानंतर आपल्याला OC, OA व OB हे देखील जोडायचे आहेत. या सर्व गोष्टी आपण प्रथम रचनेमध्ये लिहून घेऊ. यानंतर आपण गणित सोडवायला सुरुवात करणार आहे. तर यामध्ये आपण बघितलं तर C या बाह्यबिंदूमधून या 2 स्पर्शिका वर्तुळाला स्पर्श करतात. तसेच B या बाह्यबिंदूमधून देखील 2 स्पर्शिका स्पर्श करतात व A या बाह्यबिंदूमधून देखील 2 स्पर्शिका स्पर्श करतात. त्यामुळे आपण बाह्यबिंदूमधून काढलेल्या स्पर्शिका या समान असतात. या गुणधर्मानुसार आपण लिहू शकतो CF बरोबर CD. CDचं माप आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्यामुळे CF सुद्धा 6 सेंटीमीटर होईल. तसेच BE बरोबर BD. BD आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेलं असल्यामुळे BE देखील 8 सेंटीमीटर होणार. AF व AE चे माप आपल्याला दिलेले नाही आहे. त्यामुळे AE चे माप आपण जर x मानले तर AF चे माप सुद्धा x. त्यामुळे AF बरोबर AE बरोबर x सेंटीमीटर. या सर्वांचे कारण म्हणजे बाह्यबिंदूमधून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका या समान असतात.
यानंतर आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हे जे 3 त्रिकोण तयार झालेले आहेत, त्रिकोण AOB, त्रिकोण AOC व त्रिकोण COB, या तिन्ही त्रिकोणांचे वेगवेगळे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल. नंतर त्यांची बेरीज केल्यावर आपल्याला त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ मिळेल. क्षेत्रफळ त्रिकोण प्रथम घेऊ COB. COB चे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजेच 1/2 व याच्यामध्ये पाया आहे BC, उंची आहे OD. BC चे माप पूर्ण म्हणजेच 6 अधिक 8 बरोबर 14. OD चे माप आपल्याला दिलेले आहे, वर्तुळाची त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर. (28 सेंटीमीटरचा वर्ग). आता क्षेत्रफळ त्रिकोण AOB बरोबर 1/2 गुणिले AOB हा त्रिकोण आपण घेतलेला आहे, याच्यामध्ये पाया आहे AB, उंची आहे OE. AB चे माप बघितले तर आपण x अधिक 8. OE आहे 4 सेंटीमीटर. 2 ने भाग लावल्यास ह्याला 2x अधिक 8 म्हणजेच 2x अधिक 16. आता क्षेत्रफळ त्रिकोण AOC बरोबर 1/2. AOC मध्ये पाया आहे AC व उंची आहे OF. AC चे माप आहे x अधिक 6. OF आहे 4. 2 ने भाग लावल्यास 2 कंसात x अधिक 6 म्हणजेच 2x अधिक 12. आता आपल्याला ABC या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे, त्यामुळे आपण तीनही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज करणार आहे. क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर क्षेत्रफळ त्रिकोण COB अधिक क्षेत्रफळ त्रिकोण AOB अधिक क्षेत्रफळ त्रिकोण AOC. (28 अधिक 2x अधिक 16 अधिक 2x अधिक 12. एक्सच्या पदांची बेरीज केली असता 4x अधिक 28 अधिक 16 अधिक 12 बरोबर 56. 4 सामायिक काढले असता कंसामध्ये x अधिक 14. 4 ने 56ला भाग लावला असता आपल्याला मिळणार 14. हे झाले आपले समीकरण 1. आता आपण
हिरॉनच्या सूत्राप्रमाणे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ काढून घेऊया. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ काढू. हिरॉनच्या सूत्रानुसार क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला प्रथम तिन्ही बाजूंचे माप पाहिजे व तिन्ही बाजूंचे माप घेऊन नंतर आपल्याला अर्ध परिमिती काढावी लागेल. ए बरोबर ए म्हणजेच आपण बाजू BC घेऊया. B म्हणजेच बाजू BA घेऊया व C म्हणजे बाजू AC. BC बाजू किती आहे? 14 सेंटीमीटर. B ही बाजू किती आहे? x अधिक 8 व C ही बाजू x अधिक 6. आता आपल्याला अर्ध परिमिती काढावी लागेल. अर्ध परिमितीचे सूत्र आहे S बरोबर A अधिक B अधिक C भागिले 2. A म्हणजे 14 अधिक x अधिक 8 अधिक x अधिक 6 भागिले 2. x ची पदे एकत्र केली असता 2x अधिक 28 भागिले 2. यांच्यामधून 2 सामायिक काढल्यास x अधिक 14 भागिले 2. 2 ने 2 ला भाग जाईल व उरेल x अधिक 14. आता आपल्याला s वजा a काढून घ्यावं लागेल. s वजा a काढत असताना s ची किंमत आहे x अधिक 14 वजा 14. 14ला कॅन्सल झाल्यानंतर येईल x. s वजा b बरोबर x अधिक 14. b ची किंमत आहे x अधिक 8. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे आपल्याला आतली चिन्ह बदलून घ्यावे लागतील. x अधिक 14 वजा x वजा 8 बरोबर येणार आहे 6. s वजा c बरोबर वजा c ची किंमत आहे x अधिक 6 बरोबर x अधिक 14 वजा x वजा 6 बरोबर 8. आता आपण क्षेत्रफळ ABC त्रिकोण ABC काढून घेऊ. बरोबर हिरॉनचे सूत्र S कंसात S वजा A S वजा B S वजा C. इथे आपण किमती घालून घेऊ. S ची किंमत आहे x अधिक 14. s वजा a ची किंमत आहे x. s वजा b आहे 6 व s वजा c आहे 8.
या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला वर्गमुळात x अधिक 14 6 व 8चा गुणाकार केल्यानंतर 48x हे आपल्याला मिळाले समीकरण 2. समीकरण 1 व 2 वरून आपण म्हणू शकतो 4 कंसात x अधिक 14 बरोबर वर्गमुळात x अधिक 14 48x. समीकरण 1 व 2 मध्ये दोन्हीही त्रिकोण ABCची क्षेत्रफळे असल्यामुळे आपण ही यांची दोघांची ही उजवी बाजू देखील बरोबर आहे असे म्हणू शकतो. आता या बाजूला वर्गमूळ आहे, या बाजूला वर्गमूळ नाही, त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूंचा वर्ग करावा लागेल. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. वर्ग केल्यानंतर आपल्याला मिळेल 4x अधिक 14 याचा वर्ग बरोबर या संख्येचा वर्ग केला असता आपल्याला मिळेल x अधिक 14 48x. आता या बाजूचा वर्ग करून घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 4चा वर्ग 16 x अधिक 14चा वर्ग करत असताना आपण 2 वेळा लिहायचं आहे x अधिक 14 बरोबर ही बाजू आहे तशी ठेवणार. यामधून x अधिक 14 दोन्ही बाजूला असल्यामुळे कॅन्सल झालंय. x अधिक 14 दोन्ही बाजूनी कॅन्सल केल्यानंतर आपल्याला मिळाले आहे 16 वर्गमुळा कंसामध्ये x अधिक 14 बरोबर 48x. आता हा भाग सोडून घेऊ आपण. x अधिक 14 बरोबर 48x भागिले 16. x अधिक 14 बरोबर 16ने भाग लावला असता 3x. 14 इथेच ठेवू आपण. 3x वजा x. दोनने इथे भाग लावला असता x बरोबर 7. आता आपल्याला x बरोबर 7 ही किंमत मिळालेली आहे. आपल्याला AB व AC काढायचे आहेत. AB बरोबर आपण घेतले होते x अधिक 8. x ची किंमत घातल्यावर 7 अधिक 8 बरोबर 15 सेंटीमीटर. AC बरोबर x अधिक 6. 7 अधिक 6 केल्याबरोबर 13 सेंटीमीटर. हे उत्तर आपल्याला मिळाले आहे.